स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता केली आणि त्या कवितेमुळे जुना वाद पुन्हा एकदा पुढे आला। म्हणजे ज्या पद्धतीनं मागच्या काही काळामध्ये 50 खोके एकदम ओके, बाप चोरला, पक्ष चोरला, गद्दारी केली हे शब्द आपला मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळाले होते, पण मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमधून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली होती। पण मात्र पुन्हा एकदा या कुणाल कामरामुळे ते मुद्दे पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत आणि गद्दार हा शब्द पुन्हा एकदा समोर आलेला आहे। आता ज्या पद्धतीनं कुणाल कामरा यांनी गद्दार हा शब्द वापरलेला आहे, गद्दारी केली असं सुद्धा सांगितलेलं आहे, तर मग खरा गद्दार नेमका कोण आहे? कारण की लोक ज्या पद्धतीचा चष्मा घालतात त्याच पद्धतीनं दिसतं असं आपला एकंदरीत वाटतं। कारण की या अगोदर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत हल्लाबोल केलेला होता, बाप चोरला, पक्ष चोरला, गद्दारी केली, 50 खोके घेतले, एकदम ओके झाले, हे सगळं चित्र आपल्याला त्या निवडणुकीच्या काळाच्या अगोदर पाहायला मिळालेलं होतं। मग खरा गद्दार नेमका कोण आहे, जनतेनं कोणाच्या पाठीमागे ठामपणे आपली भूमिका मांडलेली आहे, हेच आपलं या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर 2024च्या निवडणुकाच्या अगोदर राज्यामध्ये एक चर्चा जोरदार सुरू होती, ती म्हणजे 50 खोके एकदम ओके, बाप चोरला, पक्ष चोरला, गद्दारी केली, शिवसेना फुटली अशी चर्चा आपण मोठ्या प्रमाणात ऐकली होती। मग कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्या या सगळ्या प्रकरणामुळे सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे राहिली होती। मग उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे सहानुभूतीची लाट होती, लोक उद्धव ठाकरे यांची वाहवा करत होते। येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना चांगलं स्पष्ट मत मिळेल, मग खरं समजेल की शिवसेना खरी कोणाची आहे, जनता ठरवेल खरी शिवसेना कोणाची आहे, असे वाक्य उद्धव ठाकरे यांनी आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वापरलेले होते। पण मात्र त्याच्या काही काळानंतरच राष्ट्रवादी सुद्धा फुटली आणि राष्ट्रवादी फुटल्यामुळं जी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे होती ती सहानुभूतीची लाट शरद पवारांच्या पाठीमागे गेली। कारण की त्या ठिकाणी सुद्धा अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली होती आणि पक्ष चिन्ह नाव सुद्धा अजित पवार यांना मिळालेलं होतं। पण मात्र अजित पवारांवर ती टीका कधीच झाली नाही की गद्दारी केली, 50 खोके घेतले, ते एकदम मोके झाले। ती टीका अजित पवारांवर शरद पवारांनीही केली नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा केली नाही, हे सुद्धा आपण चित्र पाहिलं। पण मात्र ती टीका फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर होत होती आणि लोक सांगत होते की एकदा निवडणुका होऊ द्या, निवडणुकीमध्ये समजेल खरी शिवसेना कोणाची आहे, खरा पक्ष कोणाचा आहे आणि कोणी गद्दारी केलेली आहे। त्याच्यानंतर राज्यामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभा निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीनं 80 जागा लढवल्या। मग 80 जागांपैकी 60 जाग्यावर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आले, तर उबाटा गटानं महाविकास आघाडीसोबत जाऊन 100 जागा लढवल्या आणि त्या 100 जागांपैकी फक्त 20 जागा उद्धव ठाकरे यांना निवडून आणता आल्या। मग त्यानंतर स्पष्ट झालं की खरा पक्ष कोणाचा आहे, खरी शिवसेना कोणाचा आहे, जनतेनं कोणाला पाठिंबा दिलेला आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। मग गद्दारी नेमकी कोणी केली? ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ज्यांनी पक्षासोबत हिंदुत्वासोबत गद्दारी केली, 25 वर्षाची युती तोडून काँग्रेससोबत गेले असे शब्द वापरले आणि त्यावर उद्धव ठाकरे हेच एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणतात। जर एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीनं जर एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी कामं केले नसते तर जनतेने त्यांना पाठिंबा दिला असता का? कारण की लॉकडाऊन काळामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांनी PPE किट घालून दवाखान्यामध्ये जात होते, ऑक्सिजन सिलेंडर त्यांना पुरवत होते, जिथं कुठं काही अडचण असेल त्या ठिकाणी सुद्धा जात होते। मागं एका ठिकाणी दरड कोसळली होती, त्या ठिकाणी सुद्धा मध्यरात्री पहाटेच्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पोहोचले होते। कुठेही काही घटना घडली, कुठेही काही झालं तर एकनाथ शिंदे याची तात्काळ दखल घेतात, त्या ठिकाणी पोहोचतात, असं देखील आपल्याला या संपूर्ण राजकारणामध्ये दिसतं। मग कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम केलेलं आहे आणि ते इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं काम करतायत, एक कार्यकर्ता म्हणून ते काम करतायत असं चित्र आपल्याला सध्या तरी दिसतं। आणि त्यांच्यावरच अशा पद्धतीनं हा कॉमेडियन जुनं झालेलं पुन्हा उकरून काढतोय आणि त्याच्यावर पुन्हा एकदा अशा पद्धतीनं वाद सुरू होतोय
आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सगळं काही घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.